सर्वांचं खूप खूप स्वागत करते। तुम्ही सगळे मजेत असाल अशी आशा करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। आता सगळ्यांना आपल्याला आतुरता लागली आहे ती गणपती बाप्पा मोरया यांच्या आगमनाची। तर आजचा व्हिडिओ स्पेशली गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी कशा प्रकारे करायची, मखर सजावट कशा प्रकारे करायची ते मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा। तर चला मग गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया असं बोलून आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे गणपती बाप्पाच्या मखर सजावटीसाठी लागणारं साहित्य बघूया। इथे आपल्याला लागणार आहेत वेगळ्या प्रकारच्या फुलांच्या माळा। आपल्याकडे रिअल फुलं नसतील तर असे आर्टिफिशियल फुलं सुद्धा घेऊ शकतो। त्याचप्रमाणे इथे मण्यांच्या माळा घेतलेल्या आहेत आणि इथे घंटी मी सेपरेट आणलेली आहे। आता जसं आपल्याला हाईट हवी त्यानुसार आपण त्या घंट्या बघितल्या तर मण्याच्या माळांमध्ये जॉईन करून घेणार आहेत। त्याचप्रमाणे इथे बघितली तर गोल्डन कलरमध्ये मी लाइटिंग घेऊन आलेली आहे आणि त्याचप्रमाणे इथे वेगळ्या फुलांच्या माळा आहे, व्हाईट कलरची नेट आहे आणि तिचं त्याचप्रमाणे कर्टनसाठी लागणारे सामानसुद्धा आहे। आता आपल्याला या सजावटीसाठी मुख्य लागणार आहे ते म्हणजे PVC पाईप। तर हार्डवेअरच्या शॉपमधनं मी इथे खाली 2 फूट आणि वरती 4 फूट अशा प्रकारे बघितले तर PVC पाईप कट करून घेतलेले आहेत। त्याचप्रमाणे हे जॉईंट करण्यासाठी खाली 4 आणि वरती 4 म्हणजे एकूण बघितले तर जे जॉईंट होल्डर आहेत ते मला 8 लागलेले आहेत। आणि आता या PVC पाईपला आपल्याला व्यवस्थित फिट करून घ्यायचं। तर तुमच्याकडे जशी जागा उपलब्ध आहे त्यानुसार तुम्ही PVC पाईपची उंची आणि रुंदी ठरवू शकता। तर माझ्याकडे जो टेबल आहे त्यानुसार बघितलं तर मी PVC पाईपची उंची आणि रुंदी ठरवलेली आहे। तर आता आपण जे PVC पाईप आणलेले आहे ते व्यवस्थित जॉईन करून घेऊया। आपल्याला जॉईन करताना व्यवस्थित जॉईन करून घ्यायचे कारण पूर्ण सेटअप आपला या PVC पाईपवर आहे। तुम्हाला आर्टिफिशियल फुलं वापरायची असेल तर आर्टिफिशियल फुलं वापरू शकता। आणि इथे बघू शकता तुम्ही मी व्यवस्थित PVC सगळे पाईप जॉईन करून घेतलेले आहेत आणि ऑलमोस्ट आपलं सगळा सेटअप PVC पाईपचा रेडी होत आहे। आणि हा रेडी झाल्यावरच आपण पुढील सजावटीला आता सुरुवात करणार आहे। तर आता आपला हा सेटअप झालेला आहे